नमस्कार, जय महाराष्ट्र. आता आपण आहोत खंडाळा सातारा. आता आपण इथे मशीनची कात बसतो मग तिथं मशीन दिसते, जेसीबी दिसते. आता आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहोत. एक्सकॅव्हेशनचं काम चालू आहे. आपण पाहू शकता. मेरा गाड़ी दिख रहा है, ब्लैक गाड़ी आहे तो आहे, पुढे दिसलं तू. आपल्याला इथं मशीनची कात बसवायची आहे आणि हे बोगद्याचं काम चालू आहे. पण हे खूपच संत गतीनं काम चालू आहे. अगोदर हे काम गायत्री प्रोजेक्ट होतं, त्याच्यानंतर आता हे शिंदे डेव्हलपर्सचं काम आहे. थोडंसं डिझाईन चेंज झाल्यामुळे हे काम डिले झालेलं आहे. त्याचबरोबर 40 मीटरचं काम वाढल्यामुळं थोडासा विलंब होत आहे. पण हे लवकरच आता हे काम अंतिम टप्प्यात होऊन जाईल. आपण पाहू शकता. हे पाहू शकता आपण, टनेलचं काम झालेलं आहे. त्याच्या बाजूचं जे पुण्याच्या दिशेचं जे फ्लायओव्हरचं काम चालू आहे, उड्डाण पुलाचं, त्याचं गार्डनचं वगैरे काम बाकी आहे. आणि हे हा टप्पा आहे, हे पूर्ण एक्सकॅव्हेशन करायचं आहे. त्यामुळे थोडंसं काम रखडलेलं आहे, त्यामुळे विलंब होत आहे. हे आपलं ब्लॅक पॅन्थर, आपल्याला आता हे काम करायचं आहे. आपण पाहू शकता हे बोगद्याच्या बाहेर हे कॉन्क्रीट करायचं आहे. एवढं मला वाटते साधारण एक 100 मीटर वगैरे हा पॅच असले, 100 मीटरचा कॉन्क्रीट करून कव्हर करायचं आहे. ह्याच्यामुळे सुद्धा विलंब होत आहे. आणि याच्या जो बाहेरचा बाजूचा भाग आहे, पुण्याच्या दिशेचं जो फ्लायओव्हरचं काम चालू गडच, त्याच्या डिझाईनमध्ये थोडंसं चेंजेस झाल्यामुळं कामास विलंब होत आहे. आणि त्यामुळं इतके दिवस हे प्रवाशांना हे वापरता येत नाही. त्याचं मूळ कारण हे आहे. तांत्रिक अडचण म्हटलं तर हे आहे, त्यामुळे ते विलंब होतं आहे. कारण कुठलाही ठेकेदार असं अपेक्षित करणारच नाही की बाबा वेळेच्या उशिरा काम व्हावं म्हणून. कारण शेवटी त्यालाही पॅनल्टी बसते त्या ठेकेदारला. आणि वेळेच्या आतमध्ये काम केलं तर त्याच्यासाठी सोयीस्कर आहे. शेवटी हे कसं डेडलाईनच्या क्रॉस करून हा प्रोजेक्ट केलेला आहे. कारण काही बाबी आहेत, नाही असं नाही. मग त्याच्यामध्ये आपण ठेकेदाराला फक्त दोष देऊ शकत नाही, बाकी काही तांत्रिक बाबीसुद्धा आहेत. आता हे काम चालू आहे. इथं आपण आता कात बसवा आलो आहे, हे आपण पाहू शकता.